भीड़ में मीडिया से बातचीत के दौरान मराठा आरक्षण आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विलास घुले प्रकरण में तत्परता दिखाते हुए तेज कार्रवाई की, जिसके चलते 2 महीने के भीतर आरोपी को सजा मिली। उन्होंने कहा कि इसी तरह की त्वरित कार्रवाई संतोष देशमुख, महादेव मुंडे और मालेगांव की 3 वर्षीय बच्ची से जुड़े मामले में भी होनी चाहिए, ताकि पीड़ित परिवारों को जल्द न्याय मिल सके। वही विलास घुले प्रकरण में SIT के मामले की जड़ तक जाकर निष्पक्ष जांच करने की मांग करते हुए उन्होंने दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की बात कही। अगदी आमचे युवराज भैयाचा ऍक्सिडेंट झाला होता, अपघातात त्यांना मार लागला होता आणि एक सांत्वनपर भेट सुद्धा होती, आत्महत्या झाली होती बीड शहरात। त्यांना भेट दिली। चाकरवाडीला सप्ताह होता, चाकरवाडी माऊलीच्या तिथे दर्शनासाठी आम्ही गेलो होतो। अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली, बाबाजींचं दर्शन घेतलं आणि बीडला आलो, निघालो पुन्हा अंतरवालीकडे। दादा, पुण्यातल्या नसरापूर येथील घटनेमध्ये कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। त्या आरोपी जो आहे त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, कसं पाहता या संदर्भात? निर्णय घेतलाय खूप चांगला आहे, कारण जर अशी जरब बसवायची असल्या नराधामावरती तर तातडीचे निर्णय होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून नसरापूर प्रकरणात त्या चिमुरडीला मारलं गेलं, त्याची हत्या केली गेली, अशा क्रूर घटना जर थांबवायच्या असल्या तर इतक्याच तातडीनं निर्णय होणं खूप गरजेचं आहे। मला वाटतं 2 महिन्याचाच काळ गेला याला बहुतेक, बरोबर ना? 2च महिन्याच्या काळात ते कशावर चालविलं फडणवीस साहेबालाच माहित। फास्ट ट्रॅकवर चालवलंय का कमी स्पीडवर चालवलंय? साधारण जर घटना झाली तर सरकारकडं आणि प्रशासनाकडं चार्जशीट बनवण्यासाठी 3-3 महिन्याचा कालावधी जातो, काहींना 6-6 महिन्याचा सुद्धा कालावधी जातो। परंतु इतक्या तातडीनं इतकी तत्परता देवेंद्र फडणवीस साहेबांनी या नसरापूरच्या प्रकरणात दाखवली, त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन केलं पाहिजे की पुढे अशा क्रूर घटना होणार नाहीत। म्हणजे कायद्याचा रूल 3 महिन्याच्या पर्यंत चार्जशीट द्यायलाच लागतं 90 दिवसात। काही प्रकरणं वेगळे कलमानुसार असतील, पोट कलमानुसार असतील तर 6-6 महिने सुद्धा त्याला वेळ जातो। इतकी तत्परता या नसरापूरच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवली आणि 2 महिन्यात फाशीच्या शिक्षेपर्यंत आरोपीला नेलं गेलं। मात्र आमचं याला जोडून एक मत आहे की फडणवीस साहेब असाच नियम संतोष भाईंच्या देशमुखांच्या प्रकरणात सुद्धा लावायला पाहिजे होता। असाच प्रयोग, असाच नियम तुम्ही मालेगावची लेक, एक गरीब समाजाची मुलगी, ती सुद्धा छोटीच होती, तिच्या सुद्धा हेच नियम लावायला पाहिजे, कारण तिची सुद्धा हत्या, मला वाटतं ती सुद्धा 2-3च वर्षाची होती। मालेगावचं ते प्रकरण नाशिक जिल्ह्यातलं आठवत असेल, गरीब ओबीसी बांधवांचं प्रकरण आहे, त्यात सुद्धा हेच पावलं तातडीनं उचलायला पाहिजेत। मग मात्र आणखीन जास्तीचं कौतुक आणि त्याची थाप तुमच्या पाठीवरती पडणार आहे। एका प्रकरणामध्ये तुम्ही 2 महिन्याच्या आत निकाल लावताय, ही राज्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे। अशा क्रूर घटना इथून पुढल्या काळात होणार नाहीत, पण हीच प्रकार, कारण कायदा तर एकच असायला पाहिजे। कायद्यानं जर त्याला फाशी होणार असली तर नसरापूरच्या कुटुंबाला न्याय मिळाला, महाराष्ट्रातल्या लोकांना, जनतेला खरा न्याय मिळालाय नसरापूरमुळं। कायद्यात 2 महिन्याच्या आत जर शिक्षा होऊ शकते तर मग संतोष भाईच्या प्रकरणात सुद्धा देशमुखांच्या 2-2 वर्षे नुसती सुनावणीला यायला लागायला लागले। म्हणजे संतोष देशमुखांचं प्रकरण म्हणजे कायदा तर एकच असेल। जसं तुम्ही तिथं 3 महिन्यात चार्जशीटने घेतलं, 2 महिन्यातच घेतलं आणि फाशीवरती चढवलं, तोच नियम संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात का लागत नाही? तोच नियम मालेगावच्या प्रकरणात का लागत नाही? तोच नियम महादेव मुंडे प्रकरणात का लागत नाही? त्यांचे सुद्धा लेकर बाळ तडफडतात न्यायासाठी। हे नियम इथून पुढच्या काळात लावा। नाराजी व्यक्त नाही करायलो आम्ही, सत्य ते सांगायला तुम्ही सत्य दाखवलंय। कायदा, फडणवीस साहेबांनी सत्य कायदा दाखवलाय की 2 महिने सुद्धा फाशीच्या शिक्षेवरती आरोपी जाऊ शकतो। तर मग बाकीचे लेकर राज्यातले सुद्धा तुमचेच आहेत फडणवीस साहेब, तिथं वेगळा न्याय कसं काय? संतोष देशमुखांच्या प्रकरणात आणखीन सुनावणी सुरू नाहीये, म्हणजे असा अर्थ होतो याचा की सुनावणी सुरू नाही झाली तर आरोपी जामीन मांडून जामिनावर सुटून सुद्धा जाऊ शकते। मग राज्यात केवढा मोठा उद्रेक होईल। फडणवीस साहेबांनी इथं सुद्धा तेव न्याय लावावा, मालेगावात तेव लावावा, संतोष देशमुखांच्या प्रकरणात, महादेव मुंडेच्या प्रकरणात न्यावा, एवढीच आमची अपेक्षा। कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे, असं असताना आता काही निकष आहेत, त्या निकषामुळे